आजकाल मुलं मुली फार लवकर वयात येत आहे नाही का? वेल हे आपल्यालाच वाटत नाहीये तर ही फॅक्ट आहे. भारतातील स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञांनी सांगितलंय की भारतात प्रिकॉशियस प्युबर्टी वाढते. प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे काय तर लवकर वयात येणे. 2017 मध्ये केरळमध्ये एक स्टडी झाला होता, ज्यात दिसलं की 100 पैकी 10 मुली या प्रिकॉशियस प्युबर्टी मधून गेल्या. तसंच दिल्लीमधल्या काही नामांकित डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते ऍटलीस्ट रोज 1 किंवा 2 पेशंट्स बघतात जे लवकर वयात आलेले. याचं प्रमाण शहरात जास्त वाढतंय आणि हे कोविड नंतर जास्त प्रमाणात होतंय असंही म्हटलं जातंय. पण हे का होतंय? चला बघूया. वयात येणं म्हणजे काय तर आपलं शरीर फिजिकली, मेंटली आणि हार्मोनली आता तयार आहे रिप्रोडक्शनसाठी, म्हणजेच पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी. आणि या वयात अनेक चेंजेस आपल्या शरीरात दिसतात, जसं काखेत केस येणं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या इथे केस येणं, मुलींमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं, पिरियड्स येणं, मुलांमध्ये आवाज जाड होणं, ऍक्ने, पिंपल्स येणं. हे व्हायचं साधारण जेव्हा आपण 7वी 8वीत असायचो तेव्हा. पण आता लिटरली 3री 4थीतल्या मुलींनाही पिरियड्स येतात. लवकर वयात येण्यामागे मेनली 4 कारणं सांगितली जातात. त्यापैकी सगळ्यात पहिलं आहे सेक्शुअल कॉन्टेंट बघणं. आफ्रिकन अमेरिकन मुलींमध्ये एक स्टडी केला गेला, ज्यात दिसलं की ज्या मुली अशा प्रकारचं कॉन्टेंट कन्झ्युम करत होत्या, मूवीज मधून, टीव्ही मधून किंवा मॅगझिन्स मधून, त्यांच्यात प्रिकॉशियस प्युबर्टी दिसली. म्हणजेच काय तर त्या मुली इतर मुलींपेक्षा लवकर वयात येत आहे असं दिसलं. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की पॅराबेन नसणारे, थॅलेट्स नसणारे प्रोडक्ट्स तुम्ही वापरा, आणि हेच आपलं दुसरं कारण आहे, हार्मोनल इम्बॅलन्स करणारे केमिकल्स. पॅराबेन्स जनरली प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात, तसंच थॅलेट्स आपल्याला साबणांमध्ये, शॅम्पूमध्ये दिसतात. अजून एक केमिकल आहे ट्रायक्लोसान नावाचं, जे आपल्याला स्किन केअर आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये दिसतं. तसंच BPA नावाचं केमिकल आहे जे प्लास्टिकमध्ये आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या केमिकल्सला एंडोक्राइन डिस्रप्टर म्हटलं जातं. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे काय तर आपल्या हॉर्मोन्सची करता धरता, आणि हे सगळे केमिकल त्या एंडोक्राइन सिस्टीमलाच अफेक्ट करतात. आणि याचा जर जास्त वापर मुलींनी केला किंवा मुलांनी केला तरी ते लवकर वयात येऊ शकतात असं म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर गर्भवती स्त्रीने जर या केमिकल असणाऱ्या प्रोडक्ट्सचा खूप जास्त वापर केला तर होणाऱ्या बाळावरही त्याचा फरक पडू शकतो असंही काही स्टडीज सांगतात. तिसरं कारण आहे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. अनेक वेळा लठ्ठपणामध्ये 2 हॉर्मोन्सचं सिक्रेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. पहिला आहे इन्सुलिन आणि दुसरं आहे लेप्टिन. इन्सुलिनच्या जास्त प्रोडक्शनला म्हटलं जातं हायपर इन्सुलिनेमिया आणि लेप्टिनच्या जास्त प्रोडक्शनला म्हटलं जातं हायपर लेप्टिनेमिया. आणि ह्या दोघंही कंडिशन्स प्रिकॉशियस प्युबर्टीसाठी कारणीभूत ठरू शकतात. प्राण्यांना हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले जातात असं आपण अनेक वेळा ऐकतो, आणि हेच आपलं शेवटचं कारण आहे. जर अशा प्राण्यांचं मांस आपण मुलांना दिलं किंवा गाईला, म्हशीला इंजेक्शन्स दिलेले असतील आणि ते दूध आपण मोठ्या प्रमाणात मुलांना दिलं तर ते इंजेक्टेड हॉर्मोन्स आपल्या मुलांचाही हॉर्मोनल बॅलन्स खराब करू शकतात, आणि यामुळे ही मुलं लवकर वयात येऊ शकतात. पण मुलं लवकर वयात आले तर होईल काय? काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यामुळे हाडांची ग्रोथ थांबू शकते, हाडं हे वेळेच्या आधी मॅच्युअर्ड होऊ शकतात, म्हणून उंची कमी राहू शकते. तसंच 3री 4थीला जर पिरियड्स आले तर त्या मुलीची मानसिक अवस्था काय होईल याचं आपण इमॅजिनेशन करू शकतो. तसंच काही दिल्लीच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की यामुळे सेक्स करण्याची इच्छा ही खूप कमी वयात होऊ शकते, आणि तिला कसं टॅकल करायचं हे त्या लहान मुलांना समजणारही नाही. हे टाळण्यासाठी ॲज अ पॅरेंट आपण काय करू शकतो? लठ्ठपणासोबतच खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाणं, तसंच फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी करणं, हेही प्रिकॉशियस प्युबर्टीसाठी खूप मोठे कारण आहे. म्हणून मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी एनकरेज करणं, त्यांना न्यूट्रिशियस फूड देणं महत्त्वाचं आहे. तसंच तुम्ही जर त्यांच्यासाठी स्किन केअर प्रोडक्ट्स घेत असाल तर त्यातले इंग्रेडियंट्स काय हे बघायला हवं. प्लास्टिकचा यूज तुम्ही कमी करू शकता. तसंच तुमचा मुलगा किंवा मुलगी टीव्हीवर, फोनवर काय कॉन्टेंट बघताय हेही तुम्ही बघायला हवं. वेल हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी अजिबात नव्हता, म्हणजे तुम्हाला माहित असायला हवं असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.